अगदी 10 मिनिटात बनून तयार होणारा हा आपला मटार पुलाव बघणार आहोत आपण. बिर्याणीचा चवीचा आणि झटपट होणारा हा मटर पुलाव आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. खडे मसाले वापरलेत इथे. विलायची आहे आणि दालचिनी आहे, लवंग आहे, तमालपत्र आहे आणि काही मटार घेतलेत मी. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कितीही मटार वापरू शकतात. तर एक कांदा आहे, 2 कांदे वापरलेत मी, उभे चिरून टाकते आणि काही मिरच्या घेते. याच्यामध्ये कसलंच लाल तिखट वगैरे हळद वापरलेली नाही. अगदी तुमची मुलं आवडीनं खातील एवढी साधी सिंपल आहे आणि पटकन झटपट होणारी आहे. बनवायला गेलात तर अगदी खिचडीच्या वेळामध्ये तयार होते. चवीला अप्रतिम बिर्याणीसारखी लागते. जे हिरव्या मिरच्या आहेत त्याला मी फक्त उभ्या चिरा देते, जास्त कट करत नाहीत, कारण दाताखाली मुलाच्या आली तिखट लागते. त्यामुळे हे काढायला सोपं पडतं म्हणून हे मी ट्राय करते असं. तर इथे मी 2 वाट्या आपले बासमती तांदूळ वापरते. स्वच्छ धुतलेत, अगदी हलक्या हलक्या हाताने धुवायचेत आपल्याला. हे तांदूळ जास्त रगडत बसायचं नाही आणि तुमचे जे तांदूळ आहेत ना तर तुकडे पडू शकतात, तर त्यामुळे ही लक्षात ठेवा बाब. तर एक कुकर घेते. कुकरमध्ये बनवणार आहोत आपण. तर थोडंसं तेल आणि थोडंसं बटर वापरते. छान गरम झालं की आपल्याला याच्यामध्ये जिरी मोहरी टाकायची. जिरी मोहरी फुलली की छान आपल्याला सगळे खडे मसाले टाकून घ्यायचे आहेत. बघा खूपच सिंपल आहे आणि अगदी आजारी माणूससुद्धा खाऊ शकेल एवढी म्हणजे कमी मसाल्याची आहे आणि चव तर अप्रतिम लागणार आहे. मटारचा सीझन आहे, नक्की ट्राय करून बघा. एकदम भारी रेसिपी आहे. याच्यामध्ये तुम्ही तेल आणि बटरच्या ऐवजी तुम्ही तुपामध्ये सुद्धा फोडणी देऊ शकता. खूप छान चव लागते. तर आपल्याला हिरव्या मिरच्या टाकायच्या याच्यामध्ये आणि कढीपत्ता टाकते थोडासा आणि आपण कांदा जो उभा चिरला आहे तो टाकायचा आहे आणि छान हे परतून घ्यायचं आहे आपल्याला. कांदा अगदीच खूप लालसर करायचा नाही आहे, फक्त तो मऊ झाला पाहिजे इतपतच आपल्याला त्याला परतायचं आहे. तुम्हाला जर हिरवी मिरची वापरायचे नसेल तर तुम्ही आपले बेसिक मसाले हे वापरू शकता, लाल तिखट वगैरे सगळं. तर कांदा थोडंसं मी फ्राय केला आहे. त्याच्यामध्ये थोडंसं हिंग टाकते आणि आलं लसूणाची पेस्ट टाकते. आलं लसणाची पेस्ट आणि छान हे परतून घ्यायचे. पुलाव मला असा पांढरा शुभ्र छान वाटतो बघायला पण आणि खायला पण. आणि मेन म्हणजे मुलांना जास्त कसं मसालेदार नको वाटतं द्यायला, त्यामुळं मला बरं वाटतं हे असंच बिन तिखटाचं वगैरे जास्त मसाले न वापरलेलं. तर माझा कांदा छान फ्राय झाला आहे. तर आता याच्यामध्ये मी मटार टाकते. मटार तुमच्या आवडीनुसार टाका, कोणाला जास्त आवडतात कोणाला कमी आवडतात. तर इथे मी 1.5 वाटी मटार टाकलेत, माझ्या हिशोबाने सांगते. तर छान ते सुद्धा मऊ होईपर्यंत आपल्याला जास्त मऊ होऊ द्यायचे. आपण शिट्टी देणारच आहे, ते मऊ होणारच आहे. थोडंसं परतायचं आहे तेलामध्ये, ज्याने की ज्याचा जो वटाणे आहेत त्याचा थोडंसं एक वास असतो बघा उग्र, तर तो निघून जातो याच्यामध्ये. तर आपल्याला आता याच्यामध्ये मी धनेपूड टाकते आणि मॅगी मसाला असेल तर नक्की नक्की टाका. खूप छान चव येते, म्हणजे तुम्ही विचार पण करू शकणार नाही एवढा भारी पुलाव लागतो. तर एक मॅगी मसाल्याचा पॅकेट टाकते मी याच्यामध्ये आणि तेही छान आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर इथे मटार माझा जवळपास मी परतून झालेलाच आहे. आता याच्यामध्ये आपले जे तांदूळ आहेत हे भिजत ठेवले होते मी बाकीची तयारी करेपर्यंत. पाण्यामध्ये पाणी काढून हे सगळं तांदूळ आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. बासमती तांदूळ आहेत, तुम्ही इथे कोलमसुद्धा वापरू शकता. तर बासमती तांदळाचा पुलाव खायला थोडंसं छान वाटतो, तर बासमती तांदूळ वापरते. हे पण हलक्या हलक्या त्या हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, फक्त जास्त इथे आपल्याला आलटी पलटी करत बसायचं नाही आहे. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि माझे 2 वाटी हे होतं तांदूळ होते, तर मी 4 वाटी पाणी वापरले, म्हणजे डबल पाणी वापरते. बासमती तांदळाचं प्रमाण सांगते मी तुम्हाला. जर कोलम वगैरे असेल तर थोडंसं पाणी इथे कमी लागू शकतं. तर इथे मी 4 वाट्या पाणी टाकते आणि तेही मिक्स करून आणि 2 शिट्ट्या काढायच्यात फक्त आपल्याला.
कुकरच्या, जास्त काढायच्या नाही आहेत. तर हाय फ्लेम ठेवून मी 2 शिट्ट्या याच्या करून घेणार आहेत. तर मिक्स करते आणि झाकण लावते आणि आपण 2 शिट्ट्या काढून घेऊया याच्या. खूप झटपट होतो, अगदी काहीच तयारी नाही आहे. एकदम मला मनात आलं चला आपल्याला आज पुलाव खायचा तरीसुद्धा तुम्ही बनवू शकता. तर वाफ गेल्यानंतर इथे बघा 2 शिट्ट्या करून मी थोडंसं वाफ जाऊ दिलं. इथे बघा काय मस्त एक एक दाणा वेगळा झाला होता, अजिबात चिवट झाला नव्हता. एकदम मस्त असा माझा पुलाव तयार होता. ते बघू शकता तुम्ही, काय भारी दिसतो दिसायला पण. एक रायता केला होता मी याच्यासोबत कांदा, टोमॅटो, गाजर टाकून. तर तुम्ही असंही खाऊ शकता किंवा रायता कशासोबतही खाऊ शकता. तर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर इथे मी काजूसुद्धा टाकले होते ह्याच्यामध्ये तुपामध्ये फ्राय करून. तर चलो बाय.